नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप छान सुंदर माहिती घेऊन आलेला आहे आणि ते म्हणजे ऊसाला दाणेदार खताचा पहिला डोस कधी द्यावा, किती दिवसांचा झाल्यावरती द्यावा, कोणता द्यावा, या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, समोर दिसतोय आपणास हा ऊस लावून आता मित्रांनो कंप्लीट 1 महिना झालेला आहे आणि आता ह्या ऊसाला चांगल्यापैकी फुटवे निघायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, लावल्याच्या नंतर एक 15 ते 20 दिवसानंतर ऊसाला तणनाशक मारणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, ते तणनाशक आम्ही 2-3 दिवसापूर्वीच मारलेलं आहे. बघू शकता पूर्ण ऊस गवत जे आहे ते जळून खाक झालेलं आहे. तर ते कोणते तणनाशक मारलेत त्याचा व्हिडिओ पण आपण चॅनलवरती टाकलेला आहे. ती सविस्तर माहिती मी याच्यामध्ये नाही देणार, कारण त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. कोणतं तणनाशक ऊसावरती चालतं, कोणत्या कोणत्या प्रकारचं आहे, तर ती सर्व माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ती आपण त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. तर पहा मित्रांनो, आता हे तणनाशक मारून झालेलं आहे, गवत सगळं जळून गेलेलं आहे. परंतु आता फुटव्यांची संख्या चांगली होण्यासाठी कमीत कमी एका ऊसाच्या कोंबाला 25-30 फुटवे येण्यासाठी त्याला पहिल्या डोसची गरज आहे. तर ती पहिल्या डोसची गरज कशाप्रमाणे आहे, कशाप्रमाणे खत मारायचं बघा. तर मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, आता हा जवळपास 1 महिन्याचा ऊस झालेला आहे, तणनाशक मारून झालेला आहे. तर जो पहिला ऊसाला जो डोस दिलेला आहे, तर तो डोस आहे मित्रांनो 1846. 1846च्या आपण दाणेदार खताच्या एकरासाठी 2 बॅग वापरलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक युरियाची बॅग वापरलेली आहे आणि त्याच्यात अजून एक मिक्सचर खत 10-26ची 1 गोण असं 3 गोण्यांचं, एक 1846 2, एक 10-26 आणि एक युरियाची, अशा 4 गोण्या मित्रांनो आपण 1 एकरासाठी खत घेतलेलं आहे. त्याचा पूर्ण कालून ते खत ह्या ऊसाला मारलेलं आहे. तर तो हा पूर्ण डोस आपला मारून झालेला आहे. तर आता याच्यानंतर तुम्हाला 15 दिवसाच्या नंतर खत मारल्याच्या नंतर जो रिझल्ट आलेला आहे, तो रिझल्टसुद्धा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, हा पहिला डोस काय फार मोठ्या प्रमाणात द्यावा लागतो असं काही नाही. आपण एक सिंपल पद्धतीने हा दाणेदार खतांचा डोस देऊ शकता. त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं ऊसाला फुटवे वगैरे निघण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे हे 1846 आणि 10-26 अशा ह्या 3 बॅगा आणि एक युरियाची, अशा ह्या 4 बॅगा मित्रांनो आम्ही ह्या ऊसासाठी मारलेल्या आहे. तर मित्रांनो, खत मारताना सुद्धा एक काळजी घ्यायची आहे. काय करायचं आहे, शक्यतो खत हे सकाळ सकाळ मारायचं आहे आणि खत मारल्याच्या नंतर मित्रांनो ऊसाला लगेच पाठीमागे पाणी सोडायचं आहे. कारण का, तर आपण जास्त वेळ जर ते खत मारून असंच उघड्यावरती जर ठेवलं तर मित्रांनो त्याची वाफ निघून जाते, त्याच्यातला तो अंश निघून जातो आणि मग ते खत मित्रांनो निकामी होतं. पाहिजे तशा प्रमाणात आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नाही. त्याच्यामुळं एक काळजी घ्यायची मित्रांनो, खत मारल्याच्या नंतर तुम्हाला लगेच त्या ऊसाला पाणी सोडायचं आहे. किंवा मग तुमच्याकडं जर खत मारल्यानंतर जर ट्रॅक्टरची अवजाराची जर सुविधा असेल तर तुम्ही जी मधली सरी आहे खत मारल्याच्या नंतर त्या मधल्या सरीला तुम्ही ते खत मातीच्या आड पण घालू शकता. समजा तुमच्याकडं सुविधा जर नसेल तर तुम्ही लगेच मित्रांनो त्याच्यामध्ये पाणी सोडण्याचं जर नियोजन केलं तर तुमचा जो खत आहे तो खत अजिबात वाया जाणार नाही. त्याच्यामुळं हा ऊसाचा पहिला डोस आहे आणि हा डोस दिल्यामुळे ऊसाला चांगल्या प्रकारचा जो फुटवा आहे तो फुटवा निघण्यासाठी मदत होणार आहे आणि चांगल्या क्वालिटीचे फुटवे निघणार आहे. तर अशा पद्धतीनं हा पहिला डोस आपण ऊसाला या ठिकाणी दिलेला आहे. तो प्रत्यक्षात मारतानासुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे जे मंडळी आहेत ते प्रत्यक्षात खत मारतायत पहिल्या डोसचं,
ते सुद्धा तुम्हाला प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. बघू शकता इथे पहा, खत मारतानाचा व्हिडिओ आहे. तर हे पहा, हे अशा पद्धतीनं प्रत्येक सरीमध्ये काय करायचं आहे, खत मारताना सुद्धा एक काळजी घ्यायची आहे की प्रत्येक सरीमध्ये खत मारायचं आहे. असं लांबून जर फेकलं तर मित्रांनो काही वेळेस काय होतं, खत वरती वरंभ्यावरती पडतं आणि वरंभ्यावरती पडलेलं खत हे ऊसाला लागू होत नाही, कारण ते वरतच राहतं. त्याचं पाण्यात मिश्रण होत नाही आणि ते वरतीच वाफेने त्याची वाफ होऊन जाते. त्याच्यामुळे काय करायचं, काळजी घेताना प्रत्येक सरीमध्ये खत मारायचं आहे. एकच सरी धरायची, ती कडल न्यायची, ती कडला मारल्याच्या नंतर परत दुसरी सरी धरायची, ती परत ह्या कडला मारी द्यायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही खत वारलं तर तुमचा खताचा एक सुद्धा दाणा वाया जाणार नाही. तुम्ही जर ठरवलं का एका वेळेस 2 आणि 3 सऱ्या संगच मारायच्या, तर मित्रांनो त्याच्यामुळे तुमच्या खताची नासाडी होणार आहे. कारण का, तर ते खत इतर आजूबाजूला पडणार आहे. त्याच्यामुळे काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा पहिला डोस मारल्याच्या नंतर मित्रांनो आम्हाला जो एक महिन्याभराने जो रिझल्ट आला, तो रिझल्ट आपल्यासमोर आहे बघा. या खताचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारचा आला आहे. एका ऊसाला जवळपास 20-25, 15-20-25 असे जोमदार फुटवे निघलेले आहेत. बघू शकता, खूप चांगल्या प्रकारचे फुटवे निघलेत बघा. तर हा जवळपास आता ऊस मित्रांनो समोर दिसतोय, हा 2 महिन्याचा झालेला आहे. तर ह्या 2 महिन्यामध्ये लागवडीपासून तर आत्तापर्यंतच्या व्यवस्थित नियोजनामुळे बघू शकता ऊसाची जी फुटव्यांची संख्या आहे ती खूप चांगल्या प्रकारची आहे आणि जवळपास एका ऊसाला 20 ते 25 फुटवे सहज आपणाला दिसत असतील समोर. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा पहिल्या ऊसाचा जो डोस दिलता त्याची मित्रांनो हा रिझल्ट आहे. तर एवढंच नव्हे तर मित्रांनो दुसरी गोष्ट, तुम्ही पाण्यातून काही खते आहेत ते खतेसुद्धा सोडू शकता. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या जी ऊसाची वाढ होणार आहे, जी मुळी चालणार आहे, ती मुळी चालण्यासुद्धा साठी काही पाण्यातून खते आहेत. ते खतेसुद्धा आपण याच्यामध्ये देऊ शकता. त्याच्यामध्ये जर तुमच्या ऊसाला चांगली काळोखी टिकून ठेवायची असेल, तुमचा ऊस जर तेजदार हिरवा तुम्हाला वाटत असेल राहावा, तर मित्रांनो पाण्यातून खत सोडायचं ते म्हणजे युरिया. युरिया जर तुम्ही 1-2 पाण्यातून 1-2 वेळा जर सोडला तर मित्रांनो त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो. ऊसाला काळोखी चांगली टिकून राहते आणि ऊसाला काळोखी जर टिकून राहिली तर मित्रांनो ऊस चांगल्या जोमाने वाढतो. त्याच्यामुळे काय करायचं आहे, 2 पाणी ऊसाला भरल्याच्या नंतर तिसऱ्या पाण्याला आपल्याला ऊसाला पाण्यातून युरिया सोडायचा आहे. सारखेच मोठाले खते सोडायचे नाही. तर एक युरियाचं आणि ते सोडण्याचं तुम्हाला पद्धत पण सांगतो मित्रांनो. काय करायचं, आपल्या जो ऊसाचा जो हे असेल, बेंड असेल, जिथून पाणी पडतं तिथं मित्रांनो एक 200 लिटरचा टँक घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक युरियाची गोण कालवायची आणि मित्रांनो त्याला खाली एक कॉक काढायचा आणि तो कॉकच्या आपल्या पाटामध्ये सोडायचा पाण्याच्या आणि त्या पाण्याच्या पाटामध्ये सोडल्याच्या नंतर आपल्याला जशा आपल्याला प्रत्येक सरीला कसं पाणी जाईल त्या पद्धतीने त्याचं ते चालू करून द्यायचा कॉक आणि सगळ्या ऊसाला जाईल अशा प्रमाणात तो कॉक चालू करून द्यायचा. आणि मित्रांनो त्याच्यामुळे तुमचं काय होणार आहे, जो तुम्ही तो युरिया वगैरे खत मारत आहे तर ते खत इतर किंवा ऊसाच्या गाभ्यामध्ये पडून किंवा ऊसावरतीच अडकून राहतं. तर त्याचा तुमचा तिथं फायदा होणार आहे. तुमचा तिथं खूप खत वाचणार आहे. कारण की तुम्ही पाण्यातून सोडल्यामुळं त्याचा एकसुद्धा खताचा दाणा वाया जाणार नाही. त्याच्यामुळे खत पाण्यातून मिसळून जर तुम्ही टाकलं तर त्याचासुद्धा खूप चांगल्या प्रकारचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने जर आपण ऊसामध्ये खत नियोजन जर केलं तर मित्रांनो आपल्या ऊसाचं खूप चांगल्या प्रकारचं आपण एकरी 100-150 टन उत्पादन नक्की काढू शकतो. तर आमच्या इकडे मित्रांनो सर्रास शेतकऱ्याचा हा 265 ही ऊसाची जात आहे आणि आत्तापर्यंत आमच्याकडं 110-120 टनापर्यंत मित्रांनो शेतकऱ्यांनी ही 265 या जातीपासून ऊस काढलेला आहे. तर अशा पद्धतीनं असं हे नियोजन असतं. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नियोजन करून जर तुम्ही तुमच्या ऊसाची चांगली क्वालिटी ठेवली तर 100% तुम्हीसुद्धा एकरी एवढं उत्पादन काढू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला खूप चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणजे पहिला डोस. तर नुसता पहिला डोस कशा पद्धतीने द्यायचा आणि कशा पद्धतीने खत मारायचं याची सविस्तर माहिती मित्रांनो आपणास मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा अशा पद्धतीनं आपल्या ऊस शेतीचं नियोजन करतील आणि निश्चित त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. तर असो मित्रांनो,
माझ्या चॅनलवरती आपण जर नवीन असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपणाला यापुढेही पाहायला मिळतील. आणि इथून मागे सुद्धा मी ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये खूप चांगल्या प्रकारचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते नक्की आपण सुद्धा पाहू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.